बारामती तालुक्यातील मेकळी सोनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे आणि ही योजना जी आहे ती 4 गावांसाठी ही योजना समिती जी आहे ते राबवण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने या योजनेच्या माध्यमातून 4 गावांना पाणी पुरवठा, पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो आणि या संदर्भात आपण जे सचिव आणि गावचे प्रथम नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल? खरं तर आता हे 4 गावाची योजना आहे, पिण्याचे पाण्याची अनेक समस्या भेडसावत, तुमच्या गावाची काय समस्या आहे? सोनगाव मेकळी प्रादेशिक डॅम हा जारगवाडीमध्ये 2005 पासून पूर्णपणे चांगल्या प्रतिसादापणे चालत आहे। तरी सोनगाव मेकळी किंवा डोरलेवडे असेल, सोनगाव असेल, हे 4ही गावांना 1.5 महिना पाणी पुरवठा होईल अशी ही डॅमची व्यवस्था आहे। आणि साधारण मे पूर्णपणे जून निम्मा असे मिळून 1.5 महिना हे पाणी साठा पूर्णपणे 4ही गावाला पूर्णपणे व्यवस्थित मिळणार आहे। आणि पूर्ण जारगवाडी गावच्या वतीने सरपंच म्हणून पूर्ण लोकांनी हे पाणी जपून वापरावे आणि ग्रामपंचायतीस घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे। योजनेचे सचिव देखील आहेत, काय सांगाल? खरं तर आता ऐन उन्हाळ्यामध्ये या डॅम मध्ये पुरेसा साठा आहे, काय उपाययोजना केलेल्या आहे? मेकळी, सोनगाव, जारगवाडी आणि डोरलेवाडी हे 4 गावं या योजनेत समाविष्ट आहेत। आणि 2005 पासून योजना हस्तांतरित केली तेव्हापासून समितीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे ही योजना अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। पुणे जिल्ह्यातल्या अनेक योजना बंद झालेल्या आहेत, मात्र समितीच्या समन्वयामुळे योजना चांगली चालू आहे। आता सध्या 90% पेक्षा जास्त पाणी पुरवठा या डॅम मध्ये साठा आहे आणि जूनच्या अखेरपर्यंत पाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना पुरेल। अडचण एवढीच आहे की पूर्वी शासन प्रोत्साहन अनुदान या योजनेसाठी देत होतं, वीज बिलाचं अनुदान देत होतं। मागील 6 ते 7 वर्षापासून हे अनुदान बंद केल्यामुळं अतिरिक्त भार ह्या योजनेच्या समितीवर येत आहे आणि अनेक वेळा लाईट बिल कनेक्शन कट केल्यामुळे योजना काही वेळेस बंद पडते। माझं आव्हान आहे नागरिकांना की आपण वेळेत कर भरला, पाणीपट्टी भरली तर ही योजना चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू राहील आणि त्याचा चांगला लाभ आपल्या योजनेतील सर्व ग्रामस्थांना मिळणार आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर बारामती तालुक्यातील हे मेकळी सोनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे आणि सध्या या तलावामध्ये जवळपास 90% जास्त पाणी आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये कुठलीही अडचण 4 गावातील नागरिकांना होणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे। कारण या डॅम मध्ये जे आहे ते पुरेसा पाणी पुरवठा असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण कुठेही भेडसावणार नाही। खऱ्या अर्थाने उत्तम नियोजन जे आहे ते या पाणी पुरवठा समितीच्या 4ही गावाच्या समितीने केल्यामुळं खऱ्या अर्थाने ऐन उन्हाळ्यामध्ये देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भेडसावणार नाही। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।